प्रतीक आहे. जगातल्या लोकांमध्ये ज्यावेळेस आम्ही मिक्स व्हायला जातो ही प्रगती नाही आमची. ही प्रगती नाही. आम्ही अधोगतीला चाललोय. आम्ही रिवर्स गिअर टाकलाय गाडीचा. आम्ही माघार घेतली. मग 15 वर्ष तुम्ही आम्ही देवामध्ये राहू काय करत आहे? काय शिकत आहे? काय उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे? काय ऐकत आहोत आपण? काय मनावरती बिंबवत आहे? काय या ठिकाणी येऊन भक्ती करत, प्रार्थना करत, आराधना करत काय घेत काय आहात? काय शिकत काय आहात तुम्ही? आणि पवित्र आत्मा काय शिकवत आहे तुम्हाला? आणि मला येऊन इथं आल्यानंतर हे करा आणि तिथं गेल्यानंतर ते करा. हे फार महत्त्वाचं. ख्रिस्ती लोकांची प्रगती ही जगातल्या लोकांबरोबर मिक्स प्रगती नाहीये. लक्षात ठेवा. आम्हाला लोक विचारतात आम्ही पण जगामध्ये राहतो पण आम्ही नाही करत. करू पण शकणार नाही. कारण कुंभाराच्या हातातलं पात्र आहेत आम्ही. त्या कुंभाराला जसं वाटेल तसंच आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण नाही झालो पण पूर्ण होण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसं वाढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पौल आपल्या लेकरांना हे सांगत आहे तुझी प्रगती आईला आहे सर्वांना दिसून यावी. सगळ्यांना तुम्ही जर प्रभूचे लेकर आहे तर तुमची प्रगती चर्च मध्ये नका दिसून देऊ. चर्च मध्ये कोणी येतात हालेलुया गातात. राजकारणी लोक पण येतात ते पण हालेलुया म्हणतात. त्यांना पण बायबल वाचन सगळं माहिती आहे. जगातले लोक पण हालेलुया म्हणतात. हालेलुया म्हटल्याने काय झालं? हालेलुया म्हणजे देवाची स्तुती असते. ते म्हटलं म्हणजे काय झालं? चर्च मध्ये आमची प्रगती दिसून नाही. मला तुम्हाला सादर करायचं नाही. तुम्ही मला सादर करू शकत नाही. मी काय जगतोय तुम्ही काय जगता. आम्हाला सगळ्या जणांना आमची प्रगती ख्रिस्तामध्ये काय त्याला दिसू द्या. कोणाला दिसू द्या? प्रभूला दिसू द्या, ख्रिस्ताला दिसू द्या की तुम्ही